पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटला तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळणार की नाही हे आज ठरणार आहे. गेल्या 6 दिवसांपासून विनेश ज्या हक्कासाठी लढत होती त्याचा निकाल आज तिच्या बाजूने लागेल की नाही हे आज स्पष्ट होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो गटात निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळल्याने विनेश फोगटला अंतिम फेरीच्या दिवशी अपात्र ठरवत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे ती पदकांच्या शर्यतीतूनही बाहेर पडली. मात्र या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादामध्ये अपील केलं होतं. त्यावर सुनावणीही झाली आणि आता अनेक वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. विनेशला सिल्वर मेडल मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बांगलादेशात तणावपूर्ण स्थिती आहे, त्यामुळे क्रिकेट टीम ही 4 दिवस आधीच पाकिस्तानात दाखल झाली आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे क्रिकेट टीमला आवश्यक सराव करता आला नाहीये. त्यामुळे बांगलादेश टीम वेळेआधीच पोहोचली आहे जेणेकरून सरावाला वेळ देता येईल. मात्र बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश या पाकिस्तान दौऱ्यात फक्त कसोटी मालिकाच खेळणार आहे आणि ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीचा भाग असणार आहे. शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे तर नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळणार आहे. उभय संघातील दोन्ही सामने हे रावळपिंडी आणि कराची येथे होणार आहेत. इंग्लंडमध्ये सध्या द 100 स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान मोठी बातमी समोर आली. अफगाणिस्तानचा कॅप्टन रशीद खान याला स्पर्धेत दुखापत झाली आहे. रशीद खान या स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स टीमचं प्रतिनिधित्व करतोय. रशीदने द 100 स्पर्धेतील या हंगामातील 5 डावांमध्ये 44 धावा केल्यात, तसेच 9 विकेट्स घेतल्यात. रशीदने ऑलराऊंडर या भूमिकेला न्याय दिलाय. आता रशीदच्या जागी संघात क्रिस ग्रीन याचा समावेश करण्यात आलाय. स्पर्धा ऐन रंगात असताना रशीद दुखापतीचा शिकार झाल्याने टीमला तगडा झटका बसलाय. तसेच अफगाणिस्तान सप्टेंबर महिन्यात नोएडात न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे रशीद दुखापत लवकर सावरला नाही तर त्याला भारतातही येता येणार नाहीये. त्यामुळे हा अफगाणिस्तानसाठीही मोठा धोका ठरू शकतो. टोकियो नंतर भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही कांस्य पदक मिळवलं. खऱ्या अर्थाने भारतीय हॉकीबाबत पुन्हा एकदा जनजागृती सुरू झाली. आता भारतीय क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा हॉकी स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 8 सप्टेंबर पासून आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे आणि या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे 6 देश सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 8 सप्टेंबरला सुरू होणार असली तरी हाय व्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत, पाकिस्तान एकमेकांसमोर मैदानात उभे असणार आहेत. भारताला टोकियो 2020 पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या प्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली गेली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. 18 महिन्यांच्या निलंबनामुळे प्रमोदला आगामी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाहीये. मात्र BWFच्या अँटी डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने काल नव्या लोगोचे अनावरण केले. याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील नव्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नव्या लोगोचे अनावरण आणि ऑफिसचे उद्घाटन ज्येष्ठ नेते आणि ICCचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि BCCIचे खजिनदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलंय. भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक बुची बाबू ट्रॉफी ही स्पर्धा 15 ऑगस्ट पासून तमिळनाडू मध्ये सुरू होते. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव, ईशान किशन असे काही मोठे स्टारही खेळताना दिसणार आहेत. मात्र ईशान किशनकडे झारखंडचे कर्णधार पदही सोपवण्यात आले. ईशान यापूर्वी झारखंड संघाचा भाग नव्हता, पण तो आता बुधवारी संघाशी जोडला जाणार आहे. भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 6 पदके पटकावली. यामधील 3 पदके ही नेमबाजी या खेळांमधून मिळाली. मनू भाकर हिने 2 तर सरबजोत सिंग व स्वप्नील कुसाळे यांनी प्रत्येकी 1 पदक जिंकलंय. भारतीय नेमबाजांनी यंदा ऑलिम्पिकमध्ये ठसा उमटवला असं म्हणत अभिनव बिंद्रा याने आपलं मत व्यक्त केलंय.